सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्यादेवी ही लेखमाला. तर कालच्या पुढे सुरू करते. सासरा सुनेचे बोलणे सुरू होते तोच खंडेरावांकडून लखोटा आला. सूरजमल जाटासंगे खंडणीचा गुंता. तो 40 लाख देण्यास तयार आहे, पण रघुनाथराव आणखी 1 लाख द्या किंवा युद्धास ठाकावे असे म्हणतात. किल्ल्यास मासरा म्हणजे वेढा घातला आहे, तरी आपण त्वरित यावे. आता कुंभारीस पोहोचणे गरजेचे आहे. तुम्ही बाया मंडळी संक्रांतीनंतर 50चे पथक घेऊन निघा. सायंकाळी कुचाची नौबत झडली. मल्हारराव निघून गेल्यावर संक्रांतीचे वाण, दान धर्म, हळदी कुंकू समारंभ पार पडल्यानंतर रथसप्तमी मुहूर्तावर बाईजी, द्वारकाई, उदाबाई आणि अहिल्या एका पालखीत, तर दुसऱ्या मेण्यामध्ये खंडेरावांच्या 2 मुस्लिम कंचणी होत्या. बनाई आणि हरकुआई वाड्यात मुलांजवळ थांबल्या. पालखीतून जाताना अहिल्या सृष्टी सौंदर्य बघत बघत रस्ते, परिसर, शेतजमीन, झाडे लागवड, नद्या, नहेर, कालवे, किल्ले निरखीत असत. गावातील अधिकारी सजग आहेत की नाही, महत्त्वाच्या जागेवर नजरबाज आहेत की नाही याचा तपास घेत आणि कुठे उणीव दिसल्यास तिथल्या अधिकाऱ्यावर स्वार पाठवून समज देत होत्या. त्यांच्या मनात दौलतीच्या भल्याखेरीज अन्य कुठलाही विचार येत नव्हता. पतिव्रता धर्म, सुनेचा धर्म, दौलतीचा कर्तव्य धर्म, कर्मधर्म, जोडीला मालेरावाची काळजी, मुक्तेची आशा, तर अजून तरी धूसर. छावणीचा मुक्काम जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. कुंभेरी नजीक धुमासान लढाईची भेसुरताच्या खुणा, दुर्गंध, तुटलेले हातपाय, घोडे, माणसांची वर्दळ शेवटी छावणीत पोहोचले. लढाईच्या खुणा पाहून सर्वांची मने कातर विव्हळ झाली होती. सर्वांना बघून खंडेरावांना भेटीचा आनंद झाला. युद्धाच्या भीषण पार्श्वभूमीवर होणाऱ्या भेटीचा आगळाच रंग होता तो. छावणीचा दिनक्रम सुरू झाला. कुंभेरीच्या किल्ल्यास मोर्चे लावलेले सारं वाळूचं रान. दिवसभर खणाखणी, किंकाळ्या, घोड्यांचे खिंकाळणे, रक्ताच्या चिरकांड्या. अहिल्यांचा दिनक्रम सुरू होता. दिवसभर तोफखाना, हस्तनाले, सुरतनाले, जेचाल, बारूद पुरवणे, गोलंदाजाचे काम बघणे, हे सर्व त्या जातीने रणांगणी दिवसभर हजर राहून करत होत्या. दिवस सरला की स्नान करून श्रीशंकराची, मार्तंडाची आरती करून सर्वांना अंगारा द्यावा. रघुनाथराव, मल्हारराव, जयाजी शिंदे सर्व मसलत करते एका राहुटीत, बायकांची अलग. खंडेराव आपल्या 2 यवन कंचनींसह वेगळ्या राहुटीत. अहिल्यांच्या मनी किती विषाद वाटत असेल, जणू शापित दैवतास. असाच 1.5 महिना सरला तरी सुलूक व्हायची चिन्ह दिसत नव्हती. कुणी किल्ल्यातून बाहेर येईना की आत जाईना. वेढा उठेना, जो तो आपल्या जागी स्थिर. त्या दिवशी पूजा आरती झाल्यावर अहिल्यांची इच्छा नसताना बाईजींच्या आग्रहास्तव अंगारा द्यायला खंडेरावांच्या डेऱ्यात गेल्या. पाहतात तो काय, स्वामी मद्यधुंदीत, बायकांच्या हाती मद्याचे पेले. या यवन कंचनींना आणले नसते तर स्वामींचा रुसवा फुगवा अबोला किंवा छावणी सोडून इंदोरी परत गेले असते. रात्रभर त्यांना दुःस्वप्ने पडत होती. सवती त्यांचं कुंकू पुसत होत्या आणि त्या मात्र मळवट भरून सजून धजून सगळे त्यांच्यावर फुले उधळतायत. त्यांना एकदम जाग आली. भीतीने सर्वांग थरथरत होते. या कंचनींनी माझं कुंकू पुसावं इतकी कमी हीन झाले. सकाळ होताच त्या खंडेरावांच्या तंबूत गेल्या. तिथली अस्ताव्यस्त अवस्था, दोघी सवती उघड्या नागड्या पसरलेल्या, खंडेराव अर्धअवृत्त स्थितीत निद्राधीन, काचपात्रे, मद्याची सुरई बाजूस पडलेली, हे पाहून त्यांचा संताप झाला. जरबेने कणखर आवाजात
खंडेरावांना आवाज दिल्यावर ते एकदम उठून बसले. स्वामी, हा का रंगमहाल आहे की धुमसान लढाईची छावणी? शत्रू प्रबळ हे बघण्यास का आम्हास बोलावले? अहिल्यांचा आवाज ऐकताच दोघी खडबडून उठून वस्त्रे सावरत आत पळाल्या. त्यांच्या मागोमाग अहिल्या जाऊन त्या झाकत असलेले मद्याचे बुदले उचलून सरळ मातीत ओतून दिले आणि त्यांना फटकारत म्हणाल्या, ही वेळ कोणती? स्वामींना मद्यात बुडवता? आणखी जी कोणती द्रव्य, अफू, भांग जे असेल ते माझ्याकडे द्या. तुम्हा स्वामींचा पराक्रम देखणे आहे की मरण? त्या बोलून तर गेल्या, पण एकदम चपापल्या. तशाच डेऱ्यात परतून देवापुढे माथा टेकून मनास फटकारू लागल्या. छी, असं भलतंच कसं बोललो? या मेल्या मनास मेघ सुखाने बडवावे, त्यांना खंत करायलाही वेळ नव्हता. आज सुरुंगाचा प्रयत्न करणे होते. जाटाची तटबंदी रेतीत असल्यामुळे कठीण होत होते. खंडेरावांच्या हुजऱ्याने निरोप आणला की आज थाळ्याला अहिल्याबाईंनी इकडेच यावे. उल्हास तर नव्हता, काय बघायला जायचे? मद्य, बेहोशी, भांग, छावणीतही सजवलेला रंगमहाल. जिथे शौर्याची शर्थ करावी तिथे अहिल्याचं मन कसनसून गेलं. सगळे मसलतीत खलबतखान्यात गुंतलेले, स्वामींना बुलावा येऊनही. मार्तंडा, काय आहे रे तुझ्या मनी? मनात नसतानाही त्या थाळ्यास गेल्या. खंडेरावांचे तांबारलेले डोळे पुढ्यात आले ते विमनस्कपणे गिळीत होत्या. जेवणात काडी मात्र रुची नव्हती. अहिल्येना व्रतस्थ राहण्याचं वचन दिलेल्या खंडेरावांनी त्यांची भीड झुगारून दिली होती. हा दुःखदायक बदल त्यांना सोसवत नव्हता. स्वामी रणांगणावर तर पंचेंद्रिय सावध हवीत. आपण हे काय आरंभले? मद्य, घुटी, भांग. आम्ही तर आपला पराक्रम देखण्यास आतुर होऊन इथे आलो. देहाचा, बुद्धीचा, वाचेचा होश सुटेल अशी द्रव्य घेऊन बेहोश राहणं, यास काय म्हणावं? कोण म्हणतो आम्ही बेहोश आहो? आता या क्षणीसुद्धा मोर्चातील जलेलीच्या तोफेपर्यंत जायची हिंमत आहे. अहिल्ये, ही शुराची छाती आहे, नामर्दाची नव्हे. असं म्हणून ते जायला निघाले तर अहिल्या जीव झोकून आडवी पडत पाय धरत आर्तपणे म्हणाल्या, नका हो धाडस करू. संगे कुणी पाठीराखे नाहीत. कुणी निशाणावर, तोफखान्यावर नजर ठेवून हत्यार सरसावून असेल. ऐसा ऐकला कुणी रणांगणावर जातो का स्वामी? जे कुणी करू शकत नाही ते करण्यातच तर आमचा वेगळेपण, आमचा पुरुषार्थ. असे म्हणत त्यांना बाजूला ढकलून निशाणी मोर्चाकडे केवळ बेहोशीत धावत सुटले. अहिल्या त्यांच्या मागे धावत होत्या. तोच कुंभारी गडावरून प्रळयी वीज पडावी तशी जेजालीची गोळी खंडेरावांच्या देहावर येऊन पडली. अहिल्येनी किंकाळी फोडली. सवती ऊर बडवू लागल्या. अहिल्यांची किंकाळी वातावरण चिरीत राहुट्यात गेल्याने सर्व बाहेर येऊन बघू लागले. अहिल्या खंडेरावांच्या देहावर पडून असह्य विलाप करत होत्या. मामनजी, बाईजी, श्रीमंत, धावा धावा, हे बघा काय झाले, कुणी केले, कसे केले? स्वामी, किती किती विनवले, पाया पडले, मार्गात आडवी आले तर मज तुडवून गेलात की हो. अहिल्यांचा विलाप ऐकून लढाई विसरून उभय बाजूचे लोक गोठून पाहत उभे राहिले. खंडेराव गतप्राण झाले होते. त्याच क्षणी बाईजी धावत आल्या. मल्हाररावांची तर शुद्धच हरपली. पाणी शिंपडल्यावर शुद्धीवर येताच खंडेरावांचे मुख कुरवाळीत प्रतिज्ञा करत ओरडले, अरे जाटा, ऐक, माझ्या एकुलत्या पुत्रास युद्धनीती सोडून मारलेस. अरे, माझ्या या लेकरानं तुझं काय बिघडवलं होतं? अरे, एवढा एकच तर पुत्र होता आम्हास. या कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, नाहीतर प्राणत्याग करेन. तुझाही वंश समूळ निपटेन. घोर प्रतिज्ञा, अखंड विलाप. बाईजींचा, मल्हाररावांचा, अहिल्येचा अनावर शोक ऐकून सारी छावणी विव्हळ घायाळ झाली. खंडेरावांच्या इतर बायका आणण्यास
द्वारकाईने 2 स्वार इंदुरास रवाना केले. अहिल्याच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. पतिव्रता धर्माचे पुण्य अर्ध राहिलं. सदैव पती आज्ञा मोडण्याचीच पातके घडली याचा विषाद वाटू लागला. ठीक, आता तरी संगे जाऊ. त्यांना आठवली ती वाड्यातील शेवटची रात्र. स्वामींचे बोल. अहिल्ये, किती प्रेम करतेस ग. आमच्या अवघ्या दोषावर पदर घालत राहतेस. पुढच्या लढाईत अशी तलवारबाजी दाखवू की तुम्ही खुश व्हाल. मग वाद विषयच राहणार नाही. खरंच स्वामी, आता तर कायमचाच वादविवाद संपवलात. पण अशा तऱ्हेने मध्येच वाक्य आठवले. तो स्पर्श जाणवला. अहिल्ये, ही शुभ्र वस्त्रे, या मुक्तमाळा, हे आडवं कुंकू सारं आठवतं. रडू वाटलं. त्या डेऱ्यात गेल्या. त्यांच्या आवडीचं पांढरं पातळ नेसल्या. कपाळी मळवट भरला. मोत्यांच्या माळा घातल्या. छावणीत आणलेल्या खंडेरावांच्या प्रेताकडे निघाल्या. खंडेरावांचं मस्तक मांडीवर घेऊन एकटक बघत राहिल्या. आता कुठेच बघायचं नव्हतं. इथले सारे धागे बंध तटातट तोडून त्या मुक्त झाल्या. बोलेना की बघेना. अहिल्या सती जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बाईजी काकुळतेने म्हणाल्या, पोरी, मालेराव मुक्ताला आई कशी देणार. आई? मी कुठली, कोण? माझ्या आई झालात ही तर तुमची नातवंड. अगं, पण आम्हाला कुणाच्या भरोश्यावर सोडून चाललीस. बाईजी, आजपर्यंत पतिधर्म चुकले, अंतर पडले असेल, पण आता तरी या शेवटच्या क्षणी तेवढा धर्म पाळू द्या. जाऊ द्या मला स्वामी संगे. इतक्यात सारी गर्दी फोडून वाऱ्यासारखे धावत मल्हारराव येऊन अहिल्याच्या पायावर कोसळत म्हणाले, या म्हाताऱ्याचा उन्हाळा करून माझा अहिल्योबा जाणार कुठे जातेस आणि कशी जाऊ शकतेस. खूप हृदयद्रावक प्रसंग होता. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. लेखमाला लिहिली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया.